गेल्या 5 वर्षामध्ये जे गद्दार आमदार कैलास पाटील आहेत, त्या आमदारांनी 5 वर्षामध्ये ग्रामीण भागातील असेल किंवा शहरातल्या विकासाच्या संदर्भात असेल, असं म्हणतात काही लोक की मी आमदार आहे पण नगरपालिकेचं काम माझं नाही. निवडणूक आता विधानसभेची लागेल, तुम्ही इच्छा पण व्यक्त केली होती, मग तयारी कशी सुरू आहे आता तुमची? काय एकंदरीत कसं वातावरण संघामध्ये तुमचं? काय बोलणं झालं का तुम्हाला उमेदवारीबद्दल? धाराशिव कळमशे विधानसभेची जी उमेदवारी आहे ते नेमकं माहितीमधून तुम्ही इच्छुक आहात, इच्छा पण दर्शवलेली, मग तसं काय वरिष्ठांशी बोलणं झालंय काय? मुख्यमंत्री साहेब मध्यंतरी आले होते तुमच्या कार्यक्रमाला पण इथं. आता तुम्ही आजच्या पत्रकार परिषदेवरून जनतेला काय संदेश कराल? मी बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, दररोज वेगळ्या मुलाखती दाखवतो. राजकीय असो, शासकीय असो किंवा खाजगी असो. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,85,00,000 व्ह्यूअर्स आहेत. मी तुम्हाला सतत वेगळे विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो. बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हेच चॅनल आहे. ग्रामीण भागातलं 1 नंबर चॅनल आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज वेगळे विषय बघायला मिळतील. आज आपण मूळ विषयाकडे जाऊया. शिंदे गटात प्रवेश केलेले नुकतेच आता सुधीरांना पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली शहरामध्ये आता, आणि नेमकं पत्रकार परिषदेचा काय उद्देश होता आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहेत. माझ्यासोबत आहेत ते गाडीत. टुडे समाचारमध्ये स्वागत आहे यांना तुमचं. काय सांगाल बरं, आज तुमची पत्रकार परिषद होती, नेमकं काय विषय होता? आज विषय होता गेल्या 5 वर्षामध्ये जे गद्दार आमदार कैलास पाटील आहेत, त्या आमदारांनी 5 वर्षामध्ये ग्रामीण भागातील असेल किंवा शहरातल्या विकासाच्या संदर्भात असेल, काय विकास केला, या विकासासंबंधी त्याने काहीतरी ठोस असं सांगितलं पाहिजे की मी हे केलं ते केलं, असा एकही विषय त्यांनी केलेला नाही. त्यांनी काल परवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक पत्र दिलं की शहरामध्ये झालेली रस्त्याची दुरावस्था, शहरामध्ये झालेले नळ पुरवठ्याच्या संदर्भात आणि शहरामधील पथदिवे या संदर्भात निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी यांना यावर तात्काळ कार्यवाही करे या संदर्भात दिले. गेली 5 वर्ष झाली ही परिस्थिती आहे शहरामध्ये. तर या शहरामध्ये तुम्ही गेली 5 वर्ष झालं असं एखादं साधं पत्र आणि पाठपुरावा सुद्धा तुम्ही केलेला नाही. आजच तुम्हाला कसं काय सुचलं की उद्या येणाऱ्या निवडणुका जवळ आलेल्या असताना तुम्ही आता जवळ 8 ते 10 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहेत, आचारसंहितेमध्ये हे काम होऊ शकतं का? तर माझं म्हणणं एकच आहे की गेल्या 5 वर्षामध्ये आपण आमदार म्हणून काम केलं, लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाचं काम केलं. तर या मतदारसंघामध्ये 128 खेडेगाव आहेत आणि 2 शहर आहेत. मग त्यामध्ये 2 नगरपालिका आहेत. या 2 नगरपालिकामध्ये आपण काय परिस्थिती आहे किंवा या शहरामध्ये आपल्याला काय काय करावं लागतं या संदर्भात त्यांनी एकच योजना आणली, भुयारी गटार योजना. त्यांच्या काळामध्ये 2020मध्ये त्या भुयारी गटार योजनेचं काम आत्ता सुरू झालं आहे, जवळ अर्धवट काम आहे ते सुद्धा. आणि त्या भुयारी गटार योजनेच्या कामाच्या संदर्भात जे खोलीकरण झालं, ज्या पाईपलाईन झाल्या अंडरग्राऊंड गटारीच्या संदर्भातल्या, त्या गटारीला पॅचवर्क म्हणून 18 कोटी रुपये आलेत महिना 2 महिन्याला. त्या पॅच वर्कमध्ये सुद्धा तुम्ही आज शहरामध्ये जर तुम्ही फिरायला लागले तर शहरामध्ये एकही रस्ता, 2 जर मुख्य रस्ते सोडले जे की 82चे रस्ते आहेत ते सोडले तर नगरवेळे एकही रस्ता नाही. आज म्हणताना असं म्हणतात काही लोक की मी आमदार आहे पण नगरपालिकेचं काम माझं नाही. परंतु नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आपण गेल्या 4 वर्षामध्ये काय पाठपुरावा केला, कुठली पत्र दिली, कुठलं आंदोलन केलं? समजा 2.5 वर्ष आम्ही विरोधात आहेत असं गृहीत धरू, त्यांचं म्हणणं आहे की मी विरोधात आहे. तर विरोधात असताना तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका म्हणून किती निवेदनं दिली, कुठलं आंदोलन केलं मला दाखवा. 1-2 नगरसेवक लोकाला दाखवण्याकरता आंदोलन करणं आणि खरंच त्या आंदोलना एवढं मोठं आंदोलन करून त्याचा पाठपुरावा करून ती जी योजना आहे ती योजना मिळवणं याच्यामध्ये फरक असतोय. आणि ग्रामीण भागामध्ये 128 खेड्यामध्ये अनेक योजना आहे, मध्ये 25-15च्या अंतर्गत योजना आहेत, नंतर 95-5च्या अंतर्गत आहे, 85-15च्या योजना आहेत ग्रामीण भागामधल्या. अंतर्गत रस्ते असतील, तीर्थक्षेत्र पर्यटन विकास असेल, या संदर्भामध्ये तुम्ही गावामध्ये किती वेळा गेला आणि गावामधून तुम्ही या संदर्भातली खेडेगावातले ज्या काय अडचणी आहेत किंवा ही जी विकास कामं आहेत या संदर्भामध्ये किती पाठपुरावा केला आणि मंत्रालयामध्ये या संदर्भात आपण ह्या निधी मिळावा
किंवा या योजना राबवाव्यात ग्रामीण भागामध्ये असं केलं. अतिशय मोठं नुकसान या मतदारसंघामध्ये कैलास पाटलामुळे झालेलं आहे. कारण त्यांनी या कामाच्या संदर्भामध्ये नियोजन करायला पाहिजे होतं. त्यांचे एक IT सर खरं तर आमदारानं हे समजून घेतलं पाहिजे की मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणार आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर मला या मतदारसंघामध्ये कुठली कामं करायची आहेत याचाच अभ्यास जर तुम्हाला नसेल तर असल्या लोकप्रतिनिधीचा परत एकदा ज्याला कसलाच मतदारसंघातला अभ्यास नाही आणि त्यानं जर लोकप्रतिनिधी झालं तर परत एकदा नुकसान होणार आहे. कारण खेड्यामध्ये जे विषय असतात ते खेड्यामधले विषय या आमदारांनी समजून घेतले नाहीत आणि त्याचा पाठपुरावा केला नाही. आता खरं तर मी काही मतदारसंघातले आमदार बघितले, लोकप्रतिनिधी बघितले, तर त्या मतदारसंघामध्ये त्यांचा मंत्रालयामध्ये सतत वर्षभर माणूस पाठपुरावा करण्यासाठी होतो. इथं जे प्रश्न आहेत विकास काम आहेत ग्रामीण भागातले असतील किंवा शहरातले असतील त्या संदर्भामधल्या कामाचे प्लॅनिंग करून त्या गावामध्ये त्यांचा IT चा विभाग स्वतःचा असतो, कॉम्प्युटर असते, ITO असते, योजनाची माहिती असते. यांना वैयक्तिक लाभाच्या योजनाही माहीत नाहीत आणि शासकीय योजना कुठल्या राबवायच्या याचाही त्यांनी कधी अभ्यास केला नाही. अशीच 5 वर्ष त्यानं केलं नाही, मी केलं नाही, त्यानं करायला पाहिजे होतं, मी केलं नाही, नगरपालिकेनं नगराध्यक्षानं बघायला पाहिजे होतं. परंतु लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर त्या नगरपालिकेवरही त्यांचं वर्चस्व सत्ता असते आणि ग्रामीण भागामधल्या ग्रामपंचायतची जी काही कामं आहेत त्या संदर्भातही त्यांचं काम असतं पाठपुरावा करणं. तर हा पाठपुरावा मंत्रालयीन कार्यालयामध्ये व्हायला पाहिजे होता. तो त्यांनी आजपर्यंत कधीच केलं नाही. त्याच्यामुळं सगळीच कामं ग्रामीण भागातली रखडलेली आहेत किंवा कुठल्या कार्यकर्त्याला त्याच्या माध्यमातून कामं करण्याची संधी, कॉन्ट्रॅक्टरशिप किंवा बेरोजगारी हटवण्याचं सुद्धा काम त्यांनी केलं नाही. लोकांवर टीका करणे म्हणजे मी लोकप्रतिनिधी आहे दर्शवणे हे चालणार नाही. लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये परत एकदा मी उमेदवार म्हणून आता गावामध्ये पोस्टर लागलेत, भावी आणि प्रभावी एक. लक्षात घ्या, प्रभावी कशाला म्हणायचं हे अगोदर त्यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांचा प्रभाव कामाच्या माध्यमातून लोकांवर पडला पाहिजे. आता ह्यांचा प्रभाव कोणावर पडलाय, कुठल्या मतदारावर पडलाय आणि कुठल्या कामामुळं प्रभाव पडलाय हे बी सांगणं गरजेचं आहे. नुसते होर्डिंग लावून चालणार नाही, प्रभावी एक म्हणून चालणार नाही. काय प्रभाव पडलाय आणि प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही या मतदारसंघामध्ये कुठली ठोस कामं केलीत हे सुद्धा लोकांना तुम्ही तुम्हाला काय म्हणायचं एकंदरीत त्यांनी कामं केले नाही असं म्हणतात? अजिबातच कामं केली नाहीत. कुठली कामं केलीत सांगावं ना. आम्ही जाहीर त्यांना आवाहन करतो की कुठलं काम केलंय. आज तुम्ही परवा 4 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही पत्र दिले, याच्यापूर्वी कधी पत्र दिले एवढं दाखवा. ही दुरावस्था 3 वर्षापासून आहे शहरामध्ये रस्त्याची. याच्यापूर्वी कुठं कारण आहे तुम्ही काय म्हणता, कशामुळे दिलं असेल असं म्हणतात? आता निवडणूक लागलेली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर माझं काम चालू आहे, नुसते पत्र देण्यानं काम चालू आहे. लोकाला माहीत नाही का लोक काय बळण दूध पितात का? आज सोशल मीडिया आहे, आज सर्व पेपर आहेत, न्यूज पेपर आहेत, त्या सगळ्या माध्यमातून लोकाला कळते ना की तुम्ही काय काम केले किंवा काय काम करणार आहेत. हे तुम्ही 5 वर्षापूर्वी हे जे काम आज तुम्ही पत्र दिले हे 5 वर्षामध्ये तुम्ही करायला पाहिजे होतं. लोकांची ग्रामीण भागातली सगळी विकास कामं करायला पाहिजे. ते आज मला सांगतो या मतदारसंघामध्ये जिथून येडेश्वरी असेल, रामलिंग मंदिर असेल, सिद्धेश्वर मंदिर असेल, शिराढोंचं मंदिर आहे, अशी बरीच मंदिरं आहेत किंवा तीर्थक्षेत्र आहेत. किंवा आपल्या शहरामध्ये ख्वाजा शमशुद्दीन गाजीचं मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं दर्गा आहे. लक्षात घ्या, मराठवाड्यातला. तिथं जर तुम्ही मागच्या बाजूला जर गेले स्मशानभूमीची दुरावस्था जर बघितली, त्याला यानं 5 लाख रुपये कधी निधी दिला नाही. मी आता 25 लाख रुपये निधी आणलाय करून मुख्यमंत्र्याकडून. कशासाठी आणलाय? तो स्मशानभूमीसाठी, मुस्लिम कब्रस्तानसाठी. मग मला लक्षात घ्या, मी आज फक्त 2च महिने झाला मला येऊन मी सगळे प्रश्न जाणून घेतले अगोदर. त्या मतदारसंघामध्ये त्या गावामध्ये गेलो. तुम्ही काय काम करत होता? आज तुम्ही लोकसभेला खासदार साहेबांनी मतं घेतलीत लक्षात घ्या मुस्लिमाची. मग तुम्ही 5 वर्ष केलं काय नेमकं हे लक्षात घ्या तुम्ही. माझं म्हणणं तेच आहे की तुम्हाला या मतदारसंघातल्या गाठीबाटी न घेतल्यामुळं तुम्हाला मतदारसंघातले प्रश्न समजले नाहीत आणि प्रश्न समजल्यामुळं विकास कामं तुम्हाला कळली नाहीत. लक्षात घ्या. आणि विकास कामं जर कळली नसतील तर त्याचा उपयोग नाही होणार ना. आणि मग कशामुळे तुम्ही आमदारकी अजून मागताय? 18 कोटीचं काय म्हणले? 18 कोटीचा ज्या वेळेस शहरामधल्या या ज्या भुयारी गटार योजनेसाठी ज्या पाईपलाईन खोदल्या गेल्या त्यासाठी बजेट वेगळं आहे, परंतु लगेचच ते
पॅचवर ते खड्डे लोकांना म्हणजे सुरळीत वाहतूक करता यावी, लोकांना चालता यावं, फिरता यावं, यासाठी पॅच वर्क म्हणून 18 कोटी रुपये आले. त्या 18 कोटीचं कुठं पॅच वर्क झालाय मला शहरामध्ये कुठल्याही माणसानं व्यक्तीने दाखवा. ते 18 कोटी कुठे गेले ते माहित नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आता? त्यासाठी आम्ही निवेदन दिले ना जिल्हाधिकाऱ्यांना. कधी दिले? 18 कोटी 3 दिवस झाले दिले. मग पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची भूमिका एकच आहे की आज जे आमदार मी विकास केला किंवा जे असे खोटे नाटे पत्र देऊन लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला, या आमदारावर लोकांनी विश्वास ठेवला नाही पाहिजे. गेली जी 5 वर्षे नुकसान झाले, हातोनात नुकसान झाले, येणाऱ्या 5 वर्षामध्ये नुकसान होऊ नये या मतदारसंघाचं, ही भूमिका आमची आहे. अच्छा, पुढे निवडणूक आता विधानसभेची लागेल, तुम्ही इच्छा पण व्यक्त केली होती, मग तयारी कशी सुरू आहे आता तुमची? काय एकंदरीत कसं वातावरण? मतदारसंघामध्ये जवळजवळ 60 ते 70 गावामध्ये महिन्यामध्ये फिरलोय, त्या प्रत्येक गावामध्ये गेलोय, तिथल्या समस्या जाणून घेतलेत. त्या समस्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्याला ही कामं अतिशय गरजेची आहेत, जी तात्काळ आहेत. समजा ग्रामीण भागात तीर्थक्षेत्र विकास असेल, तिथे येणाऱ्या यात्रा असतील, आता येडेश्वरची यात्रा आहे, तिथं आपण पर्यटन स्थळ विकास केला आहे. डिकसळचं फार मोठं बोधले महाराजांचं हे आहे, तिथं तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्रामध्ये रस्ते नाहीत, हे नाहीत, त्या संदर्भात आपण निधी घेतला आहे. पुन्हा नंतर त्या तुमच्या संशोधन खाज्याच्या तिथं तुम्हाला सांगितलं ना आता तुम्ही, तिथं जे स्मशानभूमी आहे त्याच्या मागच्या बाजूला त्याला साफसफाई करायचं ठरवलं आहे. म्हणजे असे जे प्रश्न आहेत ते मी समजून घेतले. आणि मला आज नाही, मी 30 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतो, तेव्हा मला प्रश्न ऑलरेडी माहिती आहेत, मला त्याचा अभ्यास करायची गरज नाही. पण तिथल्या स्थानिकच्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा करून ते जी काही प्रलंबित कामं आहेत, विकास कामं आहेत, त्या विकास कामाचे जवळजवळ मी आतापर्यंत 50-60 कोटीचे निधी मुख्यमंत्र्याकडून मंजूर करून घेतला. तुमचं काय बोलणं झालं का तुम्हाला उमेदवारीबद्दल? धाराशिव कळमशे विधानसभेची जी उमेदवारी आहे ते नेमकं माहितीमधून तुम्ही इच्छुक आहात, इच्छा पण दर्शवलेली, मग तसं काय वरिष्ठांशी बोलणं झालंय काय? मुख्यमंत्री साहेब मध्यंतरी आले होते तुमच्या कार्यक्रमाला पण इथं. नाही, बघा, असं कोणी वरिष्ठ पद जबाबदार नेते असतात ते, आणि इच्छुक बरेच असतात. असे एखाद्या व्यक्तीला तुला उमेदवारी फायनल आहे असं कुणी म्हणू शकत नाही किंवा म्हणूही नाही. समजा मीच असतो प्रमुख पक्षाचा एखाद्या, तर मी असं कधी बोललो नसतो. कारण कसं आहे, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते जे त्याच्या म्हणजे त्याच्यावर संबंधित आहेत, की ज्यांना वाटते की मी उमेदवार होऊ शकतो, त्या प्रत्येकाला वाटतं मला उमेदवार आहे. ते आजच नाराज करण्यापेक्षा उद्या सगळ्यांनीच काम करून हे संघटन अगोदर मतदारसंघ बांधला पाहिजे. या मतदारसंघामध्ये बूथ यंत्रणा, शाखा यंत्रणा, त्या गावातली कार्यकर्त्याची यंत्रणा ही बांधली पाहिजे. त्या बांधण्याचं काम मी करतोय. सीएम साहेबाला ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करताना काय बोलणं तसं झालं होतं काय? कुठले मुद्दे होते? त्या वेळेस एवढं सांगितलं की आपल्याला लढायचंय आणि कैलास पाटील कसल्याही बरीच गद्दार आमदार आहे, याला कसल्याही बरीच आपल्याला पाडायचंय. साहेब तुम्ही काळजी करू नका, मी सीएम साहेबाला शब्द दिलाय, या मतदारसंघामध्ये कसल्याही परिस्थितीत आपण कैलास पाटलाला निवडून येऊ देणार नाही. एकंदरीत काय संदेश कराल तुम्ही आजच्या पत्रकार परिषदेवरून जनतेला काय संदेश कराल? मी जनतेला एकच आज संदेश देतोय की गेली 5 वर्षाचा तुम्ही जे आमदार, हे गद्दाराचे आमदार कैलास पाटील आहेत, गेल्या 5 वर्षाचा या आमदाराचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यांनी काय विकास कामं केली किंवा ग्रामीण भागामध्ये काय निधी आणलाय, त्यांचा आमदार फंड सोडून जर कुठला निधी आणला असेल तर तो आणलाय का नाही या संदर्भात जनतेला माहिती आहे. जनतेला सांगायची गरज नाही, कारण निधी आणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की उद्घाटनं, नारळ फोडून त्याची प्रसिद्धी होते, त्याची चर्चा होते, पण तो कसलाच निधी आणलेला नाही. गेली 5 वर्ष झालेलं नुकसान आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षात भरून काढणं गरजेचं आहे. परत एकदा निष्क्रिय आमदाराला जर तुम्ही निवडून दिलं तर तुमचं नुकसान होणार आहे. जनतेनं ह्याचा विचार केला पाहिजे. अच्छा, बघा, सुधीर अण्णा पाटील आपल्यासोबत होते. आज त्यांनी शहरामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली. नेमकं त्यांनी कोणत्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली की मी तुम्हाला त्यांचा सविस्तर त्यांची मुलाखत दाखवलेली आहे. विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. निवडणूक लागणार आहे आणि त्या निवडणुकीची सुद्धा तयारी कशी केलेली आहे सुधीर अण्णांनी मी तुम्हाला दाखवलेली आहे. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.